आज काय विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज दिवसभरात काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे ते सर्व काही आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायचं आहे। पहिली बातमी बघूया। बातमी महत्त्वाची आहे कारण बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची आहे। खाते वाटपानंतर पहिल्यांदा होणाऱ्या बैठकीमध्ये आता कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार ते सुद्धा आपण पाहणार आहे। दुसरी बातमी ही तितकीच महत्त्वाची आहे कारण छगन भुजबळ अद्यापही नाराज आहेत आणि त्यांच्याच संदर्भातली बातमी आहे। नाराज असलेले भुजबळ आज परदेशवारीवरून परतलेले आहेत। ते काय भूमिका घेणार ते आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायचं। तिसरी बातमी मात्र थंडी संदर्भातली आहे कारण राज्यात पुढच्या 4 दिवसात थंडीचा कडाका वाढणार आहे। कुठल्या भागात थंडीचा जोर असेल पाहूयात आज काय विशेष मध्ये। या तिन्ही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला आज काय विशेष मध्ये सविस्तर घ्यायचा आहे। पाहूयात पहिली बातमी। पहिली बातमी अतिशय महत्त्वाची, सविस्तर बघूयात कारण आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे आणि खाते वाटपानंतर खरं तर मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे। या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। या बैठकीत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवलं, त्यामुळे तेही या बैठकीला उपस्थित राहणार का याकडेही सर्वांचं लक्ष सध्या लागलं असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत जर आपण बघितलं तर अजून काही मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही आहे आणि या पार्श्वभूमीवरती बैठक महत्त्वाची मानली जाते। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याबाहेर असल्याची माहिती आहे, त्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। तर आज खरं तर जी बैठक होती आहे कॅबिनेटची बैठक आहे ही अतिशय महत्त्वाची असणार आहे। एकंदरीत खाते वाटपानंतरची ही पहिलीच बैठक आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला आहे त्या संदर्भात देखील आज या बैठकीमध्ये काय घडतं हे महत्त्वाचं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद या कॅबिनेटमध्ये बघायला मिळतील का? अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय खरं तर या बैठकीमध्ये घेतला जाणार का? एसटीच्या भाडेवाढीवर निर्णय होण्याची शक्यता आहे। आगामी महापालिका निवडणुकांबाबत चर्चा या बैठकीमध्ये होणार का? मंत्र्यांना पुढच्या 100 दिवसांचं टार्गेट या बैठकीमध्ये दिलं जाणार का? हे असे अनेक प्रश्न आहेत। त्यामुळे आज या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं, कोणत्या नवीन सूचना दिल्या जातात, मंत्र्यांना काय टार्गेट्स दिले जातात हेही बघणं महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना, काही निर्णय होतात का? तर एकंदरीत जर आपण बघितलं सध्या अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय जे आहेत ते प्रलंबित असल्याचं आपण पाहतोय आणि त्या निर्णयांसंदर्भात सुद्धा आज या बैठकीमध्ये काही चर्चा केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं, कारण खाते वाटप उशिरा झालं आणि त्यामुळे अनेक निर्णय प्रलंबित असल्याचं कळत आहे। त्यामुळे कॅबिनेटमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार का ते आज दुपारी 12 वाजताच कळणार आहे, कारण ही बैठक जी आहे ती आज दुपारी 12 वाजता पार पडणार आहे। कॅबिनेटची बैठक आहे, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे, पहिल्यांदाच खाते वाटपानंतर ही बैठक होणार आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष आजच्या बैठकीकडे लागलं असल्याचं देखील आपण पाहतोय। एकंदरीत जर आपण बघितलं धनंजय मुंडे यांच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाची चर्चा या बैठकीत होते का हेही पाहणं महत्त्वाचं, कारण त्यांच्या पक्षातले वरिष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा रंगलेली होती आणि असं असतानाच आता धनंजय मुंडे यांच्या संदर्भात नेमकं काय आज या बैठकीमध्ये घडतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाचं म्हणजे आज अजित पवार हे सुद्धा राज्यात नाही आहे, हे सुद्धा या बैठकीला उपस्थित नसणार आहे। त्यामुळे सुद्धा अजित पवार यांच्या पक्षाची भूमिका नेमकी काय असते हेही बघणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर वाल्मिक कराड याला तर आता अटक करण्यात आलेली आहे, पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मात्र इतर जे 3 आरोपी आहेत ते अद्यापही मोकाटच असल्याचं आपण पाहतोय आणि त्यामुळे या संदर्भात किंवा सरकारवरती जे ताशेरे सध्या उठवले जात आहेत या संदर्भात काही निर्णय घेतला जातो का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। एकंदरीत आपण जर बघितलं बीड आणि परभणीचा मुद्दा हा यंदा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता, त्यामुळे या मुद्द्यांसंदर्भात सुद्धा आज या बैठकीमध्ये काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं। त्याहून महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे,
एक तारीख उलटलेली आहे. नवीन वर्षांमध्ये सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसणार असं सांगितलं जात होतं. मुंबईकरांना करवाढीचा फटका बसणार असंही सांगितलं जात होतं आणि त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर आता आज या बैठकीमध्ये या संदर्भात काही निर्णय घेतला जातो का, दरवाढी संदर्भात निर्णय होतो का, काही गोष्टींचे दर वाढतात का, महागाई वाढते का, हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. बातमी अतिशय महत्त्वाची आहे कारण राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आज पार पडणार आहे. मात्र अजित पवार राज्याबाहेर असल्यानं ते गैरहजर राहणार असल्याचं देखील कळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं 12 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आणि खातेवाटप झालेले सर्व नवीन मंत्री जे आहेत ते आजच्या या बैठकीमध्ये उपस्थित राहणार. मात्र महत्त्वाचा मुद्दा सरपंच हत्या प्रकरणाचाच. तर एकंदरीत जर आपण बघितलं तर या प्रकरणासंदर्भात सुद्धा आजची बैठक अतिशय महत्त्वाची असणार आहे. या बैठकी संदर्भातल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पुढे आपल्याला घ्यायच्या आहे. मात्र यानंतर घेऊयात इतरही बातम्यांचा आढावा 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. पुढच्या 4 दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा 15 अंशांवरून खाली येण्याची शक्यता. पुढच्या 24 तासांमध्ये आता राज्यातल्या तापमानात चढ उतार अपेक्षित आहे. कोकण किनारपट्टीवर याचा परिणाम दिसेल. हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा थंडी वाढलेली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आता थंडी असली तरी सुद्धा पुढील 2 दिवसात तापमान घटण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. राज्यात सध्या केळी दरात सतत चढउतार होतोय. बाजारातील केळीची आवक कमी आहे. थंडीचा केळी बागांवर परिणाम दिसतोय. राज्यात केळीला सध्या 1200 ते 1900 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. तर दर्जेदार केळीची सध्या या ठिकाणी मागणी वाढली आहे. मात्र तुटवडा भासतोय. देशातील रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत देशात हरभऱ्याची जवळपास 94 लाख हेक्टरवर पेरणी झाली. हरभऱ्याची पेरणी गेल्या वर्षीपेक्षा 1% आघाडीवर नाही. त्यामुळे यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धूसर असल्याची चर्चा सध्या तरी रंगली आहे. देशातील उत्पादन घटलं तरी वाढती आवक आणि कमी मागणी यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव दबावात आहे. मंगळवारी देशातील बाजारात 2,06,000 गाठी कापसाची आवक झाली. कापसाचा भाव 6,800 ते 7,200 रुपयांच्या दरम्यान होता. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे. नव्या तुरीची देशातील काही बाजारांमध्ये आवक सुरू झाली आहे. देशातील बाजारात सध्या तुरीला 7,500 ते 8,000 रुपयांच्या दरम्यानचा भाव मिळतोय. तुरीला उठाव चांगला आहे तर बाजारातील सध्याची आवक कमी आहे. तर पुढील काही आठवड्यांमध्ये तुरीची आवक वाढण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामान आधारित पीक विमा योजनेला 2025-26 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आलेली असल्याचं कळतंय. यासाठी 69,515 कोटी रुपये देण्यात आले. केंद्राने नवीन वर्षाच्या सुरुवातीला मोठं गिफ्ट जाहीर केलं. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका बसला. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनरची द्राक्ष निर्यात कमी झाली. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमी आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहे. हिरव्या मिरचीला सध्या तरी सरासरी प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा भाव मिळतोय. पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे. केंद्र सरकारने नाफेड मार्फत मूग उडीद खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ दिली. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात नाफेडच्या वतीने खरेदी करण्यात येणार आहे. नोंदणी सुरू आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
गुळाची मागणी वाढली त्यामुळे सांगलीच्या मार्केटमध्ये रोज 200 ते 300 टन गुळाची आवक होते। सध्या साखरेपेक्षा गुळाला अधिक मागणी आहे। संपूर्ण देशभरात सांगलीतून गुळाचा पुरवठा होतोय। मार्केटमध्ये गुळाची 1 ते 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होते। देशातील हरभरा पेरणीचा वेग कमी आहे। लागवडीची आघाडी गेल्या वर्षीपेक्षा 1% कमी आहे। आतापर्यंत देशात जवळपास 94 लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे आणि यंदा हरभरा उत्पादनात मोठ्या वाढीची शक्यता धुसर आहे। ही चर्चा सध्या बाजारात रंगली आहे। राज्य सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीला 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली। मात्र खरेदीची मुदत अद्यापही वाढवण्यात आलेली नाही। राज्यात 14 लाख टन खरेदीचं उद्दिष्ट असताना केवळ 3 टनांचीच खरेदी झाली आहे। ठाण्यातल्या घोडबंदर रोडवर गायीचे 5 वासरू मृत अवस्थेत आढळले। पशुवैद्यकीय विभागाकडून पुढील तपास सुरू आहे। 5 वासरू मृत अवस्थेत का आढळले याचा शोध घेतला जातोय। लोणावळ्यामध्ये एकविरा देवीच्या गडावरील आता पालखीमध्ये अचानक मधमाशांनी हल्ला केला असल्याचं बघायला मिळतंय। अनेक भाविक यामध्ये जखमी झालेले आहेत। एकविरा गडावर फटाके फोडण्यास बंदी आहे, मात्र तरी सुद्धा काही हुल्लडबाज भाविकांनी कलर धुराचे फटाके फोडले, त्यामुळे बिथरलेल्या मधमाशांनी थेट भाविकांवर हल्ला केला। मालवणमधल्या समुद्रात एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं। एक डॉल्फिन मृत डॉल्फिनच्या पिल्लाला जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळेस बघायला मिळालेलं आहे। कवडा रॉकजवळ हे दृश्य पर्यटकांनी कॅमेऱ्यात कैद केलं। बुलढाण्याच्या सिंदखेड लपाली गावात वृक्ष आच्छादनासाठी मागवलेल्या 7 टन गवताला आग लागल्याचं समोर आलेलं आहे आणि यावेळेस अज्ञात व्यक्तीने ही आग लावली। ग्रामस्थांकडून त्याचा शोध सध्या घेतला जातोय। वैभववाडी तालुक्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका घरावरती बिबट्याचं दर्शन झालंय। हा बिबट्या घराच्या भिंतीवर बसलेला व्हिडिओमध्ये दिसलाय आणि यावेळेस या बिबट्याचे भरवस्तीमध्ये दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। सांगलीच्या विटा या ठिकाणी फटाक्याच्या गोडाऊनला आग लागली आहे। या घटनेमध्ये 3 जण जखमी झालेत। लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले। आगीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। मुंबईमध्ये लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झालाय। वडाळा रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली। मोहन घोलप असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। कॉटन ग्रीन येथून कामावरून परतताना रुळावरील खांबाला धडकून या तरुणाचा मृत्यू झाला। 31चा बंदोबस्त करून घरी परत जाणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाचा कार अपघातात मृत्यू झालाय। जितेंद्र गिरणार असं पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। जितेंद्र गिरणार हे सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस होते। हिंगोलीच्या नरसी परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने पळून जाण्याच्या नादात एका कारला धडक दिली। या घटनेत ट्रॅक्टर चालकासह कारमधील नागरिक जखमी झाले। या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। नवी मुंबईमधल्या कामोठेमध्ये आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे एकच खळबळ उडाली। मुलाच्या अंगावर मारल्याचे व्रण दिसतंय, त्यामुळे दोघांची हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। मुंबईच्या वर्सोव्यामध्ये बाईक पार्किंगच्या वादातून हाणामारी झाली। 2 तरुणांना जमावाकडून मारहाण करण्यात आली। वर्सोवा यारी रोड भागातली ही घटना आहे। दोन्ही गटांविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।
नाशिक शहरात 5 ते 6 जणांच्या टोळक्यांनी सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात दगड घालून हत्या केली। क्रांतीनगर सार्वजनिक बांधकाम भवन परिसरातली ही घटना सध्या समोर येते आहे। तर याबाबत आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। चौघांना ताब्यातही घेतलंय। पिंपरी चिंचवडमध्ये भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावण्यासाठी खंडणीची मागणी करत तिघांनी वाहनांची तोडफोड केली। ही घटना आदर्शनगर मोशी या ठिकाणी आठवडे बाजारात घडली। पोलीस पथकाने खंडणीखोराला अटक केली आहे। 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय। नवी मुंबईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली। विदेशी स्कॉच विस्कीच्या रिकाम्या असलेल्या बाटल्यांमध्ये भारतीय बनावटीचे मद्य टाकले आणि विक्री केली। या कारवाईमध्ये 2 जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेले आहे। धुळ्यातल्या विविध स्टॉल धारकांविरोधात आता वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते। वाहतुकीस अडथळा येत असल्याने कारवाईचा बडगा हा आता उगारण्यात आला असल्याचं दिसतंय। मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून 89 लाखांचा दंड वसूल झालाय। 17,000 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई झाली आहे। तर 31 डिसेंबरच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्या 153 तळीरामांवर कारवाई करण्यात आली। नंदुरबारमध्ये पालिकेने बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांवरती आणि विक्रेत्यांवरती कारवाई केली आहे। 940 किलोपेक्षा जास्त पिशव्या जप्त केल्या आहेत। प्लास्टिकची विक्री करणारे आणि वापर करणारे यांच्यावर 27,000ची दंडात्मक कारवाई करत अनेकांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली आहे। एमपीएससीची 5 जानेवारीला होणारी महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे। 2 फेब्रुवारीला होणारी महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 4 मेला होईल। वयोमर्यादेनुसार अपात्र ठरलेल्या उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येतील। एसटी महामंडळाने नवीन वर्षात उत्पन्न वाढीसाठी नवा उपक्रम सुरू केला। एसटीच्या चालक आणि वाहकांना आता प्रोत्साहन भत्ता मिळेल। 31 जानेवारीपर्यंत प्रायोगिक तत्वावर हा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल। वाढीव उत्पन्न आणलं तर त्यापैकी 20% रकमेचा भत्ता हा रोखीने दिला जाईल। प्रयागराज या ठिकाणी महाकुंभ मेळावा होतोय। रेल्वेमार्गे देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराज या ठिकाणी दाखल होणार आहे। प्रवाशांच्या सेवेसाठी तिकीट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू आहे। प्रवासी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिरव्या रंगाच्या जॅकेटवर लावलेल्या स्कॅनरद्वारे खरं तर या ठिकाणी तिकीट काढता येईल। पुणे विभागातल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत संपली। 6,240 घरांसाठी जवळपास 94,000 जणांनी अर्ज केला। 28 जानेवारीला सोडतीचा कार्यक्रम होईल। तब्बल 113 कोटींची अनामत रक्कम जमा झालेली आहे। म्हाडाने नवीन वर्षात 2,500 ते 3,000 घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन केलं। गोरेगाव, पहाडी, अंधेरी, जुहू आणि कांदिवलीमधील घरांचा यामध्ये समावेश आहे। सोयाबीन दरातली वाढ आणि केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्यानं खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली। खाद्यतेल 30%नी महागलं। भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांची मोठी क्रेज आहे असं जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातून समोर आलं। भारतीय महिलांकडे एकूण 24,000 टन सोनं आहे असं या अहवालातून समोर आलं। प्रदूषणाचं प्रमाण हे कमी करण्यासाठी येत्या 3 जानेवारीला महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत एसटीपी आरएमसी प्लांटबाबत निर्णय घेतला जाईल। प्रकल्प सुरू ठेवून प्रदूषण कसं कमी करता येईल यासाठी उपाययोजना करत असल्याचं एमपीपीसीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सांगितलं। जळगावमध्ये आज संध्याकाळपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे। कारण पाळधी गावात 2 गटात झालेल्या वादानंतर संचारबंदी असेल। 7 जणांना बेड्या सुद्धा ठोकण्यात आल्या। आता पाळधीमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे। बुलढाण्याच्या
मेहकर तालुक्यामध्ये कळंबेश्वर गावात महिला सरपंचाच्या पतीवर प्राणघातक हल्ला झाला. अवैध धंदे बंद केल्याच्या रागातून 5 गावगुंडांनी हल्ला केला. तुझा मस्साजुगचा सरपंच करू ही धमकी हल्लेखोरांनी दिली. एसटीमध्ये जागा नसल्याच्या कारणावरून प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वाद झाला. या वादातून प्रवाशांनी कंडक्टरला मारहाण केल्याची घटना मनमाडच्या एसटी बस स्थानकावर घडली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान 5 प्रवाशांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. लातूरमधल्या निलंगा शहरामध्ये आता कोयता गँगची दहशत बघायला मिळते आहे. मध्यरात्री शहरातल्या अनेक भागात हातात कोयता घेऊन 5 ते 6 कारच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. यामुळे या कोयता गँगवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.